ज्योतिबाच्या नावावर काय नमस्कार मंडळी, तर मी पोहोचलोय सावर्डे फाटंकर या गावामध्ये. आमच्या बाजूलाच गाव आहे, 2 ते 3 किलोमीटर अंतरावर. तर आज तिथे ज्योतिबा यात्रेनिमित्त मोठासा चैत्र भरतो. त्यानिमित्त मोठी यात्राही असते आणि भरपूर काही दानपट्ट्याचे खेळ असतात, निशाणकाठी नाचवतात. हे तुम्हाला बघायला भेटणार आहे. आता मी तिकडेच चाललेलो आहे आणि माझ्यासोबत आहे 2 मित्र. ज्योतिबा हे देवालय गावाच्या वरील बाजूस उंच टेकडीवर वसलेलं आहे. सोबतच त्यासोबत तेवढंच मोठं मंदिर भैरवनाथ मंदिर त्याच्या बाजूला आहे आणि 2 छोटी छोटी मंदिरही सोबत आहेत. भैरवनाथ मंदिर आणि ज्योतिबा मंदिर याची खास वैशिष्ट्य म्हणजे दोन्ही मंदिरं पांडवकालीन आहेत. तर ह्याचीच आपल्याला माहिती जाणून थोडीफार घ्यायची आहे आणि चैत्राचा उत्सव आपल्याला आनंदी साजरा करायचा आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा युट्यूब चॅनलवर. तर सुरू करूया आजच्या एका नव्या व्हिडिओला. टाटा टाटा. येणार घरला? आमच्या गावी येणार? गावी येणार? तर आता सावर्डे आपण गाव थोडंसं बघितलं येता वेळी आणि आता आपण आलोय खाली मंदिराच्या पायरीच्या खाली. इथून थोड्या पायऱ्यावरती चढून जावं लागतात आणि मग डायरेक्ट मंदिर. पूर्वी पायऱ्या मोकळ्याच होत्या, आता एक मला वाटतं 2-3 महिने झाले असेल पूर्ण पायरींवरती सावलीही केलेली आहे मस्तपैकी. मी पोहोचलोय आता मंदिराच्या आवारात, म्हणजे मंदिराच्या बाहेरचा हा एरिया आहे. तिथे पालखी सोहळा निघलेला, आम्हाला थोडा लेटच झाला याला. ही लाईन आहे दर्शनाची, तरी आज कमी आहे, नाहीतर जास्त आधी पूर्ण भरून असतं. हे दर्शनाला आहे. फायनली आम्ही मंदिरात एंट्री भेटले. पहिल्यांदाच महाराजांची मूर्ती आहे. आतमध्ये गेल्यानंतर ना एकदम शांत असं वाटतंय. तर ही बघून वास्तू समजलीच असेल की ही मानवनिर्मित वास्तू नाही आहे. हिची जी बांधकाम जी रचना आहे ही खतरनाक आहे आणि त्याचा व्हिडिओ मी नेक्स्ट टाइम बनवणार आहे. ही कुणी बांधलंय, कसं बांधलंय तिच्यात, त्यामुळे आता मी सांगणार नाही पूर्णपणे. ज्योतिबाच्या नावानं मी मगाशी बोललो होतो की साईडलाच भैरवनाथाचं मंदिर आहे, तर ते हेच मंदिर आहे. ह्याची रचना जी आहे आतमध्ये बांधकामाची ती तुम्ही बघून थक्क व्हाल. हे मंदिर मानवनिर्मित नाही आहे. मगाशी स्टार्टला बोललो होतो पांडवकालीन मंदिर आहे दोन्ही पण. आणि साईडला जी छोटी मंदिर आहेत त्यातलं हे एक मंदिर म्हणजे गणपती बाप्पाचं आणि दत्त मंदिर हा एकत्रच आहे छोटंसं मंदिर. आणि त्यासोबत ह्याच्या समोर एक छोटंसं मंदिर आहे.
हॅलो हे पाटील आहे आमचं गाव पाटील. हॅलो नाही जाय काय काय ज्योतिबाच्या नावावर जोडीदार मंगेश आणि निलेश. आमची आणखी बाकी आहे ते. चालूच आहे, घेतलाय मी, चालूच आहे, घेतलाय. लहान मुलांचे खेळ अजून चालूच आहेत तिकडे, पण मी जास्त घेऊ शकलो नाही कारण हा व्हिडिओ हा खूप मोठा होतोय त्यामुळे नाही घेतला. दिसतो नको नको तिथे घेतलं ते ठेवले तसंच. नको नको काय नको काय नको, अरे नको चप्पल घाला आलोय मी. मेवाड फ्रेंड आयुष्यात कधी दिलेलीस काय रे? धंडावलं बघ. ए चष्मा घालतो काय बसत काय किती रे? घे जरा गार कलर बारकेला दे किती.
काय घरात चल बस माहिती. हा जो समोर छोटा डोंगर दिसतोय इथूनच आम्ही शाळेला यायचं या डोंगरातून. मधून वाट होती, पायी चालत या लागायचं. ती एक जुनी आठवण आहे. किती 35 हो. काय घेणार? काय घेऊया सांग. पोकल्यान घेऊया. पोकल्यान घेऊया. ते करवांना पिकाय पण लागले. तर समोरून मंदिराच्या असा काही सावर्डे पाटणकरचं लुक आहे. 2 झाडं असल्यामुळं थोडं दिसत नाही. आपण झूम करून थोडं बघूया. खूप डेव्हलप झालेलं आहे, बंगलो वगैरे खूप झालेलं आहे. आमचं गाव अजून कौलारू घराचंच आहे. जे नेहमी माझ्या रील बघतात इंस्टाग्रामवर त्यांना काही सांगायची गरज नाही, त्यांनी ते बघले आणि त्यांना हे आवडतं इथे गाव आमचं. आणि जर तुम्ही अजून फॉलो नाही केलं इंस्टाग्रामवर तर नक्की फॉलो करा. सेमच आयडी आहे RN कोल्हापूरकर. माझे जे व्हिडिओ आहेत, रील आहेत, तुम्हाला त्या जुन्या आठवणीमध्ये हे करतील, भाग पडतील जुन्या आठवणीमध्ये जायला पूर्ण. या पद्धतीच्या माझ्या रील आहेत, तर नक्की एकदा चेक करा. तर मंडळी आता आम्ही चाललोय घरी. खूप दिवसापासून इच्छा होती, मागच्या वर्षी इच्छा होती की ब्लॉग बनवावा, पण टाइम नाही भेटला आणि येऊ शकलो नाही काय कारणानुसार. काही कारणानुसार त्यामुळं नाही बनवता आला. ह्यावेळी ते घडून आलं, म्हणजे बनवला. आणि इथेपर्यंत मी 10वीपर्यंत ह्या गावात शाळा शिकलोय, त्यामुळं म्हणजे रोळलोय या गावात. त्यामुळे थोडीफार भरपूर ओळखी पण आहेत आणि मित्रमंडळी आहेत. राहता छोटासा ब्लॉग असाच. तसंच आता आमच्या गावातली केळुसी यात्रा म्हणून ती ज्योतिबाचीच असते, तिकडे पण जातात. तिकडे संध्याकाळची वगैरे जातात. मोठी यात्रा पण असते, पण तिकडे खूप गर्दी असते म्हणून आम्ही इथेच येतो शेजारी. सावर्डे आमच्या गावापासून 3 ते 4 किलोमीटर असेल ना रे, 3 ते 4 किलोमीटर. आता रोड झालाय, आम्ही पूर्ण जंगलातून येतो. मगाशी दाखवलं मी, तिथून डोंगरातून यायचो चालत वगैरे, तेच होता. आणि तुम्हाला एक मंदिराची खासियत म्हणजे आणखी हा तुम्हाला आणखी ब्लॉग पुढे येणारच आहे, पूर्ण माहिती मंदिराची, की पांडवकालीन मंदिर. ब्लॉग मला बनवायचंच आहे. मी विचार केला होता, ठरवलंच होतं, भरपूर दिवस झालं ठरवलं की असा एक ब्लॉग बनवायचा आहे आपल्याला, आणि तोच तुम्हाला बघायला पुढे नक्की भेटेल. तर हा ब्लॉग कसा तुम्हाला वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाबा आणि धन्यवाद.